दोन इथे या ठिकाणी शासन निर्णय तुम्ही पाहू शकता. खरीप हंगाम 2023 मध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ठ अनुदान देण्याबाबतचा जो निधी आहे तो वितरित करण्यात आलेला आहे. तर हा शासन निर्णय थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत. तर या ठिकाणी पाहू शकता, अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिकाचे पुढील हंगामाकरिता उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून जो काही अनुदान आहे, भरपाई आहे या ठिकाणी दिले जाणार आहे. या संदर्भात ही माहिती देण्यात आलेली आहे. तर आपल्याला माहित होतं की जून ते ऑक्टोबर 2023 कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीकरिता आता 2 हेक्टरऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत जी आहे ती अनुदेय करण्यात आलेली आहे. तर या संदर्भातील हा शासन निर्णय आहे आणि त्याचबरोबर कोणकोणत्या जिल्ह्यांना या ठिकाणी 15 जिल्हे जे आहेत हे या ठिकाणी भरपाईसाठी पात्र आहेत. तर या संदर्भातील शासनाचा शासन निर्णय आणि निधी किती उपलब्ध झाला आहे हे या ठिकाणी आपण पाहूया. तर खरीप हंगाम 2023 करिता दुष्काळ जाहीर केलेल्या 40 तालुक्यामधील खातेदारांना कृषी विषयक मदतीसाठी निविष्ठ अनुदान वाटप करण्याकरिता नमूद क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार ही निधी जो आहे हा या ठिकाणी मिळणार आहे. तर या ठिकाणी जर निधी पाहायला गेलं तर 2,443 कोटी 22,71,000 इतका जो निधी आहे हा वितरित करण्यात आला असल्याचं शासन निर्णयामध्ये नमूद आहे आणि याला शासनाची मंजुरी देखील देण्यात आलेली आहे. या ठिकाणी माहिती आहे. तर या ज्या काही संदर्भातील माहिती आहे त्या ठिकाणी आपण खाली पाहणार आहोत आणि त्याबरोबर त्या ठिकाणी जर आपण 2 नंबर या ठिकाणी पाहायला गेलं तर अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीकरिता मदत दिली जाणार आहे या संदर्भातील हा शासन निर्णय आहे. या ठिकाणी खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला शेतकरी बांधवांनो 2023 हंगामामधील दुष्काळामुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीसाठी वितरित करण्याचा निधी या लेखा शीर्षकामध्ये देण्यात आलेला आहे आणि हा निधी जो आहे 15 जिल्ह्यांकरिता असून 15 जिल्ह्यातील जे काही तालुके आहेत जे पात्र बाधित दुष्काळग्रस्त जिल्हे आहेत या ठिकाणी ही मदत आणि बाधित शेतकरी जिरायत बागायत बहुवार्षिक आणि एकूण बाधित क्षेत्र हेक्टर 2 हेक्टरच्या मर्यादेत असेल. त्याचबरोबर बाधित क्षेत्र 2 ते 3 हेक्टर मर्यादेमध्ये असेल तर त्यांच्यासाठी किती शेतकरी पात्र आहेत, किती बाधित क्षेत्र झालेलं आहे, ते एकूण किती बाधित क्षेत्र आहे आणि किती मदत या ठिकाणी ही मिळणार आहे. तर त्यानंतर किती मदत या ठिकाणी तुम्हाला लक्ष रुपयांमध्ये देण्यात आलेली आहे. आता हा जो काही लेखाशीर्षक तपशील आहे हा तुम्हाला आणि हा GR जर तुम्हाला हवा असेल तर मित्रांनो हा होता महत्त्वाचा असा शासन निर्णय आणि हा डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तिथून डाउनलोड करू शकता किंवा grmaharashtra.gov.in यावरतून देखील तुम्ही डाउनलोड करू शकता आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तत्काळ सबस्क्राईब करा जेणेकरून कामाचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.